मित्रांनो, आता आपण वर्धाच्या जवळ आलोय. आत्ताच मी सिल्लारीला आपला जो गाईड आहे त्याला फोन केलेला. तो म्हणला थांबा, बुकिंग वगैरे काय करू नका, कारण का आम्ही स्ट्राईकवर बसलो आहोत. ते ग्रामस्थ सगळे स्ट्राईकवर आहेत. हे बघा, वरतून एक ओव्हरपास जातोय. तर सिल्लारीचे सगळे गाईड आणि ड्रायव्हर हे सध्या स्ट्राईकवर आहेत उद्यापासून. आता त्यांची मीटिंग चालू होती, म्हणजे आमचं मीटिंग चालू आहे. बोलता बोलता तो अजून एक गोष्ट बोलला की इथे पाऊस चालू आहे. सिल्लारीला पाऊस चालू आहे, तरी पण तो बोलला कब्स आणि टायग्रेसची सायटिंग होते कालपासून. पण आता त्यांचे काहीतरी लोकलचे डिमांड्स असल्यामुळे त्यांचा स्ट्राईक आहे. तर मी म्हटलं मग ज्यांनी आधीच बुकिंग केलेले आहे त्यांचं काय करणार. तो म्हणाला आहे की त्याची पूर्ण जबाबदारी फॉरेस्टवाल्यांची आहे, ते सोय करतायत त्यांची, पण आम्ही स्ट्राईकवर आहोत. बघूया, एका ठिकाणी पाऊस आहे, एका ठिकाणी स्ट्राईक आहे, आणि आम्ही चाललो आहोत सफारीला. नशिबाने 2 तारखेनंतर सगळं क्लिअर स्काय दिसतंय. ऑनलाईन बघितलं आम्ही, 2 तारखेनंतर क्लिअर स्काय आहे. जे वादळ आलेलं ते आंध्र प्रदेशला लँडफॉल करून आंध्र प्रदेशवरून छत्तीसगडवरून ओडिशाच्या दिशेने निघून गेलेले आहे, पण त्याचे आफ्टर इफेक्ट्स अजून दिसून येत आहेत. 2 तारखेनंतर सगळं क्लिअर होणार आहे. मग मी लगेच कानाला आमचं जे रिसॉर्ट आहे त्यांना कॉल केला. तो बोलला काल पूर्ण दिवस पाऊस होता, आज मध्येच पाऊस पडतोय, मध्येच ऊन येतंय आणि मध्येच ढगाळ वातावरण आहे. तोही तेच बोलला, 2 तारखेनंतर हे सगळं क्लिअर होईल. होप फॉर द बेस्ट. आपली पहिली कानाची सफारी 3 तारखेला आहे. बघू आता काय होतंय. एवढं टेन्शन असतं ना, कारण का ऑलरेडी आमची जी मॉन्सून सफारी होती ती पूर्ण ताडोबामध्ये आपण मॉन्सून सफारी केलेली, ती सगळी ड्राय गेलेली आहे. त्याच्यानंतर आपण ऑगस्ट एंडलाच या सगळ्या सफाऱ्यांचं बुकिंग केलेलं, कारण की या सगळ्या सफाऱ्या लगेच फुल होतात. गोटनगाव लगेच फुल होतं, म्हणून गोटनगावचं पण आधीच बुक केलेलं. तर गोटनगावला पण आपला जिथे स्टे आहे त्यांनाही मी कॉल केला. ते बोलले गेले 2-3 दिवस खूप पाऊस झाला, सगळ्या सफाऱ्या ड्राय गेल्या. आता गोटनगावची आपली पहिली सफारी आहे 6 तारखेला, तर तोपर्यंत सगळं क्लिअर होऊन जाईल. टेन्शन आहे सगळं. सिल्लारीचं पण बुकिंग करायचं नाही करायचं. आता सिल्लारीचं अरायवल 5:45 दिसतंय. आपण कंटिन्यू 120च्या स्पीडनी चालवतोय, त्यामुळे लवकर पोचू असं दिसतंय. तर तिथे जाऊन लगेच आपण त्यांच्याशी डिस्कस करून उद्या सकाळची सफारी करायची का हे विचारायचं आहे. अजून एक ओव्हरपास आलेला आहे, दोन्ही साईडला जंगल्स आहेत, आणि हा अजून एक ओव्हरपास आहे प्राण्यांसाठी दिलेला, वाईल्ड लाईफ ओव्हरपास. याच प्रकारे एंड ऑफ समृद्धी महामार्ग. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग. काय आलं? कुठे चाललाय तुम्ही? इथे नागपूर. हिंगण्याकडनं जाणार का? नाही नाही नाही, हिंगण्याकडनं नाही. नागपूर चाललाय. हिंगण्याचे जाऊ ना.
दुपारचे 3 वाजलेत. बुटीबोरीचा एक्झिट येईल. मस्त झाडं होती, मस्त फुलं लागलेली. 1 किलोमीटरवर बुटीबोरीचा एक्झिट आहे आता. बरोबर 3 सव्वा 3 पर्यंत 3 वाजलेत. 3 वाजेपर्यंत आपण नागपुरात पोचलोय. नागपूर अजून 22 किलोमीटर आहे. सर्कल आलाय. नागपूर आपल्याला बायपास करत डायरेक्ट NH44 घ्यायचा आहे. मस्त सर्कल आहे. गार्डन पण मस्त बनवलंय. नागपूर एअरपोर्ट 14 किलोमीटर्स. बायपास रोड आहे हा. घेऊन आपण नागपूर बायपास घेऊन डायरेक्ट NH44 ला लागू. आता लेफ्टला गेलो की आपण नागपूर सिटीत जाऊ. हा नागपूर बायपास आहे. जबलपुर, रायपुर, डायरेक्ट आपण आता बायपास रोड घेतलाय. नागपूर बायपास. फर्स्ट टोल गेट नॅशनल हायवेचा. आपल्याला तिचं टेन्शन नाहीये. आपल्याकडे तो पास आहे 3000चा. त्याचे 177 टोल्स अजून बाकी आहेत. 177 किंवा 178 काहीतरी. नॅशनल हायवे असं लिहिलं असेल तर तिथे तो टोल चालतो. टोल पास. भारतीय राष्ट्रीय राज्य महामार्ग. महामार्ग सोडल्यानंतर नॅशनल हायवेचा हा दुसरा टोल नाका आलेला आहे. ते कारचा टोल आहे 170 रुपीज.
चांगले आहेत, थोडे थोडे पॅचवर्क आहेत. या पावसात खूपसे खड्डे पडलेले दिसत आहेत, त्याचे पॅचवर्क सगळे करून कंप्लीट केलेले आहेत. तिसरा टोल प्लाझा आलेला आहे समृद्धी सोडल्यानंतर. आणि हा जेव्हा आपण क्रॉस करतो तिसरा टोल प्लाझा, त्याच्यानंतर एक एक गेट लागायला सुरू झालं पेंटचे. महाराष्ट्र साईडचे चोरबावली असतील, सिल्लारी असेल, थर्ड टोल प्लाझा क्रॉस केल्यानंतर पूर्ण चेकिंग चालू आहे. आपल्यालाही थांबवलं होतं, लायसन्स घेतलं, PUC चेक केलं आणि लगेच सोडलं. डाव्या साईडला 2 किलोमीटरवर चोरबावली गेट येतो. हे सगळं लेफ्टला तुम्ही बघताय ना, हे चोरबावलीचं जंगल आहे सगळं. हे सगळं चोरबावलीचं जंगल आहे. इथून लेफ्ट घेऊन खाली गेलं की चोरबावलीचा गेट येतो. सिल्लारी गेट 12 किलोमीटर, त्याच्या पुढे खुर्चापार गेट दिसतोय. सिल्लारीसाठी आपण हायवेवरून लेफ्ट घेतलाय. रिसॉर्ट सुरू झालेले आहेत. इथून हायवेवरून हा गेट 9 किलोमीटर आत आहे. सध्या तरी रस्ता बरा वाटतोय. पुढचं पुढे माकडं रोड क्रॉस करताना दिसत आहेत. सगळे रिसॉर्ट सुरू झालेले आहेत. ओलिव्ह रिसॉर्ट, हा पहिला गेट आहे. हा आहे पहिला गेट.
नाही आहेत, त्यात काही नवली नाही आहे. रस्त्याच्या दोन्ही साईडला दाट जंगल आहे. डेन्स फॉरेस्ट. जिकडे तिकडे आपल्याला पाणी दिसतंय, म्हणजे सकाळी इथे पाऊस झालेला दिसतोय. डेन्स फॉरेस्ट आहे एकदम दोन्ही साईडला रस्त्याच्या. वॉर्निंगचे बोर्ड्स दिसत आहेत जिकडे तिकडे. स्पीड ब्रेकर्स आहेत. खरं तर स्पीड ब्रेकर्सची गरज नाही आहे, पण आहेत. खड्डेच एवढे आहेत. RFO ऑफिस आहे सिल्लारीचं. सिल्लारी गेट आलेला आहे. इथे एक रिसॉर्ट गेलं. सिल्लारी गेटचं बुकिंग ऑफिस आणि इथे पार्किंगचं आहे सोय सगळी. पार्किंगच्या गाड्यांवरून आपल्याला कळू शकतं फुल होतं आज. आपण सरळ चाललो आहोत कारण का आपल्याला MTDC सिल्लारीला जायचं आहे, पण हे सगळं बुकिंग ऑफिस आहे. आज इथे यांचा जो स्ट्राईक होता, आंदोलन होतं, त्याच्यासाठी हे बांधून ठेवलेलं. आपण चाललो आहोत MTDC सिल्लारीला, तेही विदाउट बुकिंग. राईट साईडला MTDC सिल्लारी आहे. हे सुरुवात होते MTDC सिल्लारीची. MTDC सिल्लारी. आणि वाजले आहेत 4:45. 4:45ला आपण
सिल्लारीला आलो. पण आलो आहोत MTTC सिल्लारीला. बुकिंग काउंटरला जाऊन बुकिंग करून मग तुम्हाला भेटतो.